नमस्कार. आधारशिला अभ्यासक्रमाच्या या सत्रात आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण बोलणार आहोत पहिल्या आठवड्याबद्दल, जो खरं तर सगळ्यात महत्त्वाचा आहे. मुलांच्या शिक्षणाचा पाया ह्याच आठवड्यात कसा रचला जातो आणि हो, आपण सगळे मिळून त्यात कशी मदत करू शकतो, हेच आज आपण समजून घेणार आहोत. एखाद्या इमारतीचा पाया जसा महत्वाचा असतो ना, अगदी तसंच आहे मुलांच्या शिक्षणाच्या प्रवासातल्या या पहिल्या आठवड्याचं. हा फक्त शाळेचा पहिला आठवडा नाहीये, तर हा तो काळ आहे जेव्हा मुलांच्या मनात सुरक्षिततेची, विश्वासाची आणि नवीन काहीतरी शिकण्याच्या कुतूहलाची भावना निर्माण होते. म्हणूनच हा पाया एकदम भक्कम असायलाच हवा. तर आज आपण काय काय बघणार आहोत, एक नजर टाकूया. सगळ्यात आधी, मुलांसाठी ही सुरक्षित सुरुवात म्हणजे नेमकं काय? मग त्यांच्या दिवसाचा ठरलेला क्रम इतका महत्त्वाचा का असतो? त्यानंतर खेळातून त्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो? आणि शेवटी यात पालकांची भूमिका किती महत्त्वाची आहे यावरही बोलूया. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, सुरक्षित सुरुवात. पाहूया की या पहिल्या आठवड्यामागे नेमका काय विचार आहे आणि तो इतका महत्वाचा का मानला जातो. या पहिल्या आठवड्याला सेटलिंग वीक्स असं म्हणतात. म्हणजे काय? तर मुलांना सामावून घेणारे आठवडे. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. याचा मुख्य हेतू मुलांना लगेच अक्षरं किंवा अंक शिकवणं अजिबात नाहीये. नाही, तर त्यांना अंगणवाडीमध्ये सुरक्षित वाटावं, कम्फर्टेबल वाटावं, असं एक छानसं वातावरण तयार करणं हे महत्वाचं आहे. मुलांना तिथल्या ताईंबद्दल, त्या जागेबद्दल एक प्रकारची आपुलकी वाटली पाहिजे. हाच खरा उद्देश आहे. आणि हे आपुलकीचं नातं तयार व्हावं म्हणूनच या पूर्ण आठवड्याचा विषय मुलांच्या अगदी जवळचा आहे. तो विषय आहे मी, माझे कुटुंब आणि माझा परिसर. विचार करा, यामुळे होतं काय की मुलं त्यांच्या ओळखीच्या, सुरक्षित जगात राहूनच नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करतात. किती छान आहे ना हे? बरं, हा विचार तर खूप छान आहे, पण तो प्रत्यक्षात कसा आणला जातो? त्यासाठीच महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे दिवसाचा ठरलेला क्रम. मुलांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी हा ठरलेला दिनक्रम खूपच मदत करतो. इथे बघा, दिवसाची रचना किती विचारपूर्वक केलीये. सुरुवात होते स्वागताने, मग थोडा वेळ बाहेर खेळणं, मग सगळे एकत्र बसून परिपाठ, त्यानंतर समजून घेऊया आणि गप्पा मारूयासाठी वेळ, मग थोडं कल्पक बनूया आणि शेवटी निरोप. रोज, अगदी रोज हाच क्रम असतो. यामुळे काय होतं, मुलांना बरोबर माहीत असतं की आता पुढे काय होणार आहे, आणि हीच गोष्ट त्यांना एक प्रकारचा आत्मविश्वास आणि सुरक्षितेची भावना देते. आणि हे चित्र तर दिवसाचं अगदी सार सांगतंय. बघा, खेळ आणि सरावाला महत्त्व आहेच, गप्पा गोष्टींसाठी वेळ आहे, पण त्याचबरोबर नित्यक्रम आणि सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी यालाही तितकंच महत्त्व दिलंय. सगळं किती बॅलन्स्ड आहे, आणि या सगळ्यांमधूनच मुलांचा सर्वांगीण विकास साधला जातो. ओके, पण हे जे सगळे उपक्रम आहेत ते नक्की असतात कसे? चला, आता हेच पाहूया की खेळातून मुलांचा सर्वांगीण विकास कसा होतो आणि त्यातली 3 मुख्य क्षेत्र कोणती आहेत. यातला पहिला भाग आहे समजून घेऊया. म्हणजे काय? तर अशा ॲक्टिव्हिटीज ज्यातून मुलांची विचार करण्याची, नीट बघून निरीक्षण करण्याची आणि छोट्या छोट्या समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल, यावर लक्ष दिलं जातं. उदाहरणार्थ, समजा सोमवार आहे, तर त्या दिवशी मुलांना आजूबाजूच्या वस्तू दाखवून लहान आणि मोठे यातला फरक ओळखायला शिकवतात. म्हणजे बघा, एक लहानसा खाडा आणि एक मोठा चेंडू. किती सोपं, पण किती प्रभावी उदाहरण आहे, नाही का? आणि मग आठवडाभर हळूहळू यात नवीन गोष्टी येतात, जसं की खाण्यासाठी काय योग्य आहे आणि काय नाही, वाटीसोबत चमचा, अशा एकास एक जोड्या लावणं, वस्तू जागेवर ठेवणं. इतकंच काय, तर कच्चं घर आणि पक्कं घर अशा घरांच्या प्रकारांची ओळखही करून दिली जाते. आता दुसरा महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे गप्पा मारूया. नावाप्रमाणेच इथे मुलांशी बोलण्यावर भर असतो. त्यांचा शब्दसंग्रह वाढावा, त्यांना स्वतःच्या भावना, विचार व्यक्त करता यावेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतरांशी बोलण्याचा एक आत्मविश्वास त्यांच्यात यावा, यावर काम केलं जातं. आणि त्यासाठी विषय कुठले निवडतात? तर जे मुलांच्या अगदी जवळचे आहेत, जसं की माझं कुटुंब, माझा दिवस कसा जातो, किंवा अगदी साध्या वस्तूंचं वर्णन करणं. या अशा छोट्या छोट्या गप्पांमधनंच तर मुलं बोलायला शिकतात, मोकळी होतात. आणि मग येतो तिसरा आणि सगळ्यात मजेशीर भाग, कल्पक बनूया. इथं मुलांच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव दिला जातो. कला, क्राफ्ट, संगीत या सगळ्यांमधून त्यांची इमॅजिनेशन तर वाढतेच, पण सोबतच त्यांच्या बोटांची, हातांची कौशल्यही विकसित होतात. हा आठवडा मुलांसाठी खरंच खूपच आनंदाचा असतो.
विचार करा, कधी ते रिकामे खोके सजवत असतात, तर कधी मनाला वाटेल तसं चित्र काढून त्यात रंग भरत असतात. कागद फाडून चिकटवणं किंवा आपल्या स्थानिक गाण्यांवर मनसोक्त नाचणं, अशा कितीतरी ॲक्टिव्हिटीज यात असतात. आता आपण एका खूप महत्त्वाच्या भागाकडे वळतोय. ही शिकण्याची प्रक्रिया फक्त अंगणवाडीपुरती मर्यादित नाहीये. ती घरापर्यंत कशी पोचते आणि त्यात मुलांच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या माणसांची, म्हणजेच पालकांची काय भूमिका आहे ते पाहूया. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. मुलांचं शिक्षण ही एक पार्टनरशिप आहे, एक भागीदारी आहे, अंगणवाडी आणि घर यांच्यामधली. अंगणवाडीत मुलं जे काही शिकतात त्याला जर घरी थोडं जरी प्रोत्साहन मिळालं ना, तर त्याचा परिणाम अनेक पटींनी वाढतो, हे नक्की. आणि ही मदत करणं अजिबात अवघड नाहीये. पालक अगदी सोप्या रोजच्या गोष्टींमधून मुलांच्या शिकण्यात मदत करू शकतात. जसं की कुटुंबाचा फोटो अल्बम बघत गप्पा मारणं, घरातील प्रत्येक वस्तूची जागा कुठे ठरलेली आहे हे त्यांना दाखवणं, वर्तमानपत्रातली चित्र दाखवून त्यावर बोलणं किंवा त्यांचा दिवस कसा गेला यावर साधी चर्चा करणं. या छोट्या गोष्टी खूप फरक पाडतात. तर हा पहिला आठवडा मुलांच्या मनात सुरक्षितेचा आणि कुतूहलाचा एक मजबूत पाया रचतो. पाया तर रचला गेला, पण आता आपल्या सगळ्यांपुढे प्रश्न हा आहे की या भक्कम पायावर आपण सर्व मिळून मुलांचं उज्ज्वल भविष्य कसं घडवू शकतो, यावर नक्की विचार करूया.